The next question, who am I? You have to write the answer of the question in one word or two words. Who am I? Some characters are given and you have to write the answer of that question. The first one, I don't have true nucleus. I do not have true nucleus, cell organelles or plasma membrane. You have to write which group do not have true nucleus, cell organelles or प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे अशा टाइप मध्ये ज्यांना न्यूक्लियस नाही, सेल ऑर्गेनल्स पण नाही आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन नाही, अशा टाइप मध्ये कोण येणार आहे? त्याचा आन्सर असणार आहे म्हणून प्रोकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम डू नॉट हॅव ट्रू न्यूक्लियस, कारण यांच्यामध्ये काय नसतं, न्यूक्लियस नसतो, म्हणून प्रोकॅरियोटिक. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर ना प्रोकॅरियोटिक. सेकंड वन आहे का, आय हॅव न्यूक्लियस, मला न्यूक्लियस आहे, अँड मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनल्स, म्हणजे माझ्यामध्ये सेल ऑर्गेनल्स आहे आणि त्याच्या भोवती काय आहे बघा मेम्ब्रेन आहे. मग अशा कोण आहे ज्याला बघा न्यूक्लियस आहे, सेल ऑर्गेनल्स आहे and so cell organelles are inside the cell membrane. The answer eukaryotic. कारण eukaryotic मध्ये आहे का सेल न्यूक्लियस असतो, सेल ऑर्गेनल्स पण असतात आणि सेल ऑर्गेनल्सच्या कव्हरिंग बाहेर सेल मेम्ब्रेन असतं. थर्ड वन, आय लिव्ह ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. आय लिव्ह ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. मृत किंवा कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर मी वाढतो. मग मी कोण? वी ऑलरेडी लर्न दॅट फंगाय आर सॅप्रोफायटिक बिकॉज दे यूज डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर ॲज फूड. बघा आपण पाहिलं होतं का फंगाय, ज्याला मराठीत बुरशी असे म्हणतात, हा फंगाय ग्रुप मधले जेवढे म्हणून ऑर्गॅनिझम्स आहेत हे काय करतात, कुजलेल्या पदार्थावर वाढतात, म्हणून याचा आन्सर येणार फंगाय. फोर्थ वन, आय रिप्रोड्यूस मेनली बाय सेल डिव्हिजन. माझं बघा रिप्रोडक्शन सेल डिव्हिजनने होतं. सेल डिव्हिजन म्हणजे एका सेलचे दोन भाग होतात, सेल डिव्हिजन होतं. आता लक्षात ठेवा, सेल डिव्हिजन बाण होतं, रिप्रोडक्शन ज्यांचं होतं असे आहेत प्रोटोझोआ, लाईक अमिबा, पॅरामेशियम, दीज आर प्रोटोझोआ. ओके, याचा आन्सर येणार प्रोटोझोआ. फिफ्थ वन, आय कॅन प्रोड्यूस माय रेप्लिका. आय कॅन प्रोड्यूस माय रेप्लिका. मी माझी प्रतिकृती तयार करू शकतो. वी ऑलरेडी लर्न दिस वन इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरस. व्हायरसचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. इट मीन्स द आन्सर विल बी व्हायरस. नेक्स्ट वन, आय एम ग्रीन बट डोंट हॅव ऑर्गन्स. बघा मी रंगाने ग्रीन हिरव्या रंगाचा आहे, पण माझ्यामध्ये ऑर्गन्स असे बाकी कुठले नाहीयेत. मूळ, खोड, पान, ज्याला आपण म्हणतो रूट्स, लिव्स, असे कुठले पार्ट नाही आहेत. हु एम आय, मी कोण? याचा आन्सर येणार अल्गी. टू अंडरस्टँड दिस पॉइंट्स, at first you have to learn the characteristics of all the groups, fungi, bacteria and protista, monera, plantae, animalia. These groups you have to study, then you can understand the answer of this question. Okay, the next question is a brief question. एक मोठा क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्ष द्या. State the merits of Whittaker's method of classification. State the merits of Whittaker's method of classification. Whittaker यांनी एक जी मेथड फाइंड आउट केली होती, ह्या मेथडचे मेरिट्स कोणते आहेत, गुण कोणते आहेत, म्हणजे चांगले कॅरेक्टर्स कोणते आहेत. We already learned that Whittaker made 5 kingdoms to classify the organisms. कदाचित आठवत असेल, विटाकर यांनी काय केलं होतं, क्लासिफिकेशन करण्यासाठी 5 ग्रुप तयार केले होते. मोनेरा,
प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी and animalia. These are the 5 kingdoms we can say. Then what are their characteristics? We can see the first point. Whitaker divided living organisms into 5 groups. These groups are called kingdom. Whitaker यांनी क्लासिफिकेशन करताना 5 ग्रुप केले होते, 5 ग्रुप्स केले होते. These groups are called kingdom. Okay, second point. Monera, Protista, fungi, plantae and animalia are the 5 kingdoms. 5 kingdoms कळले? Monera, Protista, fungi, plantae and animalia. Okay, next one. He considered criteria of. त्याने बघ क्रायटेरिया कोणत्या यूज केल्या होत्या बघा. यांचं क्लासिफिकेशन करण्यासाठी जे क्रायटेरिया वापरले होते ना ते कोणत्या होत्या? फर्स्ट वन, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. बघा, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. थर्ड वन, मोड ऑफ न्यूट्रिशन. फोर्थ वन, लाईफस्टाईल. अँड फिफ्थ वन, फायलोजेनिक रिलेशन्स. म्हणजे त्याने जे हे क्लासिफिकेशन केलं होतं ना ह्या 5 गोष्टीवर डिपेंड होतं. कोणकोणत्या 5 गोष्टींचा विचार केला होता बघा? कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, म्हणजे सेलचं स्ट्रक्चर कसं कसं आहे त्याच्यानुसार एक क्लासिफिकेशन केलं होतं. कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर अशा प्रकारामध्ये. थर्ड वन, मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन करतं का? काही ॲनिमल बघा, सम आर ॲटोट्रॉपिक, सम आर हेट्रोट्रॉपिक, सम आर सॅप्रोफायटिक. काही स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, काही दुसऱ्यांकडून अन्न मिळवतात, आणि तर काही मेलेल्या प्राण्यावर वाढतात. दिस इज कॉल्ड मोड ऑफ न्यूट्रिशन. ओके. फोर्थ वन काय होतं? लाईफस्टाईल. प्रत्येक ऑर्गॅनिझमची लाईफस्टाईल कशी आहे? जसं आपण बघा, प्लांट्सला म्हणतो आपण प्रोड्युसर, ॲनिमलला म्हणतो कन्झ्युमर आणि फंगायला म्हणतो डिकम्पोजर. म्हणजे नेमकं कसं बघा, प्लांट्स फूड प्रोड्यूस करतात, सो दे आर कॉल्ड प्रोड्युसर. ॲनिमल्स आर कन्झ्युमर. Animal take food from the plants, that's why they are consumer. And third one, fungi, a decomposer. जेव्हा एखादा प्राणी वनस्पती मरते, मेल्यानंतर कुजवण्याची जी क्रिया आहे म्हणजे डिकम्पोजिशन करण्याची क्रिया कोण करतं? फंगाय करतं, म्हणून त्याला डिकम्पोजर म्हणतात. दिस इज कॉल्ड लाईफस्टाईल. आणि फिफ्थ वन होतं बघा, फायलोजेनिक रिलेशनशिप. त्यामध्ये कोणतं होतं? प्रोकोरायटिक to eukaryotic, unicellular to multicellular. Okay? It means there are 5 topics for classification. Complexity of cell structure, complexity of organism, mode of nutrition, lifestyle and phylogenic relationship. Okay? These are the characteristics. And the next one, these classification help in the further study of the organism. मग हे जे क्लासिफिकेशन त्यांनी केलं होतं ना याचा त्या पुढे मात्र खूप उपयोग झाला. इट हेल्प्स फॉर द फर्दर स्टडी ऑफ द क्लासिफिकेशन. विटाकर यांनी जी सिस्टीम तयार केली होती क्लासिफिकेशनची, ही नंतरच्या पिरियडमध्ये सुद्धा काही लोकांना हेल्पफुल झाली. म्हणून फोर्थ पॉइंट कोणता होता? दिस क्लासिफिकेशन हेल्प इन फर्दर स्टडी of the organism. Next one, distinguish between prokaryotes and eukaryotes. Prokaryotes आणि eukaryote टेक्स्ट बुक मध्ये बघा, हा एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नाहीये, हा एक्स्ट्रा क्वेश्चन मध्ये आहे. बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इन द एक्झाम दे विल आस्क यू दिस क्वेश्चन. ओके. Prokaryotes and eukaryotes. What is the difference between them? See the first point. Prokaryotes, they are unicellular organism without a well-defined nucleus. Listen carefully. They are unicellular, एकपेशीय आहे, विदाउट न्यूक्लियस. म्हणजे यांच्या सेलमध्ये काय नाही आहे? न्यूक्लियस नाही. इकडे आणि युकॅरियोट्स मध्ये बघा, दे आर युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे युनिसेल्युलर पण आहेत, मल्टीसेल्युलर बहुपेशीय.
जास्त सेल असणारे पण आहेत. विथ सेल डिफाईन न्यूक्लियस, म्हणजे यांच्यामध्ये काय असतं, न्यूक्लियस आहे. फर्स्ट पॉइंट करतोय बघा, प्रोकोरायटस विदाउट न्यूक्लियस, युकोरायटस विथ न्यूक्लियस. फर्स्ट पॉइंट. सेकंड, द सेल ऑर्गेनल्स आर नॉट क्लिअरली आयडेंटिफाय. प्रोकोरायटस मध्ये थोडक्यात सांगायचं म्हटलं, देर आर नो सेल ऑर्गेनल्स, त्यांच्या सेल ऑर्गेनल्स नाहीच आहेत. जसं इकडे मात्र बघा, द सेल ऑर्गेनल्स आर क्लिअरली आयडेंटिफाय. सेल ऑर्गेनल्स लाईक न्यूक्लियस, सायटोप्लाझम, माइटोकॉन्ड्रिया, रायबोझोम्स, we can say other are some cytoplasm and chloroplast, हरितद्रव्य असं म्हणतात. हे जे ऑर्गेनल्स आहेत, हे ऑर्गेनल्स कुणामध्ये आहेत, युकोरायटस मध्ये आहेत, प्रोकोरायटस मध्ये नाही आहेत. थर्ड वन, प्रोकोरायटस दे बिलॉंग टू किंगडम मोनेरा. सांगितलं, दे बिलॉंग टू किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा प्रोकोरायटस मध्ये येतं. आणि इकडे बघा, दे बिलॉंग टू किंगडम, युकोरायटस मध्ये बघा, किंगडम प्रोटिस्टा, फंगाय, प्लॅन्टी अँड ॲनिमिलिया. म्हणजे युकोरायटस मध्ये बघा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लॅन्टी अँड ॲनिमिलिया. अँड द लास्ट वन एक्झाम्पल दिले बघा, प्रोकोरायटस मध्ये बॅक्टेरिया, ब्ल्यू ग्रीन अल्गी. अँड युकोरायटस मध्ये एक्झाम्पल दिले बघा, अमिबा, फंगाय, प्लांट्स अँड ॲनिमल्स. ओके, this is the difference between the prochoritis and eukaryotes. Okay, the next one, the next question, explain the nutrition in fungi. Explain the nutrition in fungi. फंगाय मध्ये न्यूट्रिशन प्रोसेस जी आहे ती कोणत्या टाइप मध्ये आहे. ऑलरेडी वी हॅव लर्न द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ग्रुप फंगाय. फंगायचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले, त्यामध्ये आपण पाहिलं होतं बघा, दे आर हायड्रोट्रॉपिक और सॅप्रोफायटिक, म्हणजे ते दुसऱ्याकडून अन्न मिळवतात किंवा मेलेल्या प्राण्यांपासून अन्न मिळवतात. ओके, मग बघूया फर्स्ट पॉइंट आहे का, मोस्ट ऑफ द फंगाय आर सॅप्रोफायटिक इन देअर न्यूट्रिशन. काय फर्स्ट पॉइंट, मोस्ट ऑफ द फंगाय आर सॅप्रोफायटिक इन देअर न्यूट्रिशन, म्हणजे ते अन्न मिळवताना कोणती मेथड वापरतात, सॅप्रोफायटिक. आणि सॅप्रोफायटिक मिनिंग पुढे दिले बघा, दे ऍब्झॉर्ब द नॉरिशमेंट फ्रॉम डेड अँड डिकेइंग मॅटर. ऍब्झॉर्बचा अर्थ काय होतो, शोषून घेतात. दे ऍब्झॉर्ब द नॉरिशमेंट. नॉरिशमेंट मीन्स न्यूट्रिशन्स, पौष्टिक जे अन्न पदार्थ त्याला म्हणतात नॉरिशमेंट. नॉरिशमेंट फ्रॉम डेड अँड डिकेइंग मॅटर्स, मेलेल्या किंवा कुजलेल्या पदार्थांपासून ते फूड ऍब्झॉर्ब करतात. सेकंड पॉइंट कळा. थर्ड पॉइंट, टेकिंग द ऑर्गॅनिक मॅटर फ्रॉम द डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, फंगाय सर्वाईव्ह. सर्वाईव्ह म्हणजे जगतात, म्हणजे त्या प्राण्यांकडून किंवा वनस्पतींकडून फूड काय करतात, घेतात, आणि त्यामुळे ते जगू शकतात. आणि लास्ट वन, in this process they degrade the organic matter completely. The most important thing, in this process they degrade म्हणजे त्याचं विघटन करतात. जसं बघा ना, एखादा प्राणी मेल्यानंतर बघा कुजतो, कुजल्यानंतर एक स्मेल यायला लागतो. हा स्मेल काय येतो, कारण त्याचं डिकम्पोजिशन होतं. मग डिकम्पोजिशन करायचं काम काही काय करतात, फंगाय करतात, म्हणजे त्याचं डिग्रेडेशन होतं, म्हणजे पदार्थ कुजण्याची प्रोसेस. म्हणून लास्ट पॉइंट होतो बघा, इन दिस प्रोसेस दे डिग्रेड द ऑर्गॅनिक मॅटर कम्प्लिटली. म्हणजे हे जे फंगाय ग्रुप जो आहे हा हेल्पफुल पण आहे. पदार्थ कुजण्याची प्रोसेस होते. जर समजा पदार्थ कुजलेच नसते तर त्याचा ढीग साचून राहिला असता. सो दीज आर व्हेरी हेल्पफुल ऑर्गॅनिझम फॉर द एन्व्हायरमेंट ऑल्सो. ओके.